भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम, महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा भगवत प्राप्ति करता निष्काम कर्मयोग परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमाननगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे श्रीमाननीय किशोरजी वाघाळे यांच्या निवासस्थानी मासिक नवे हंगाचे कार्यक्रम पार पडले आणि त्यानिमित्त चर्चा बैठकीचे आयोजन केले। या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे विधाता बुद्धीचे विकासदाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे बाबाच्या खांद्याला खांदा लावून दैवी शक्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता सहकार्य करणाऱ्या आपल्या सर्वांच्या मातोश्री वाराणसी आई ह्या सुद्धा उपस्थित आहेत, यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत शाखा साकोलीचे कार्याध्यक्ष श्री निकारे सर, यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे साकोली शाखेचे उपाध्यक्ष श्रीमाननीय दोमाजी लांजेवार, यांना सुद्धा माझा नमस्कार। तसेच या मंचावर उपस्थित असलेले वासुदेवजी वगैरे मार्गदर्शक लाखोरी, त्याचप्रमाणे कुमराजी लांजेवार मार्गदर्शक सडगजिनी, बेनीरामजी चांदेवार मार्गदर्शक राखा, त्याचप्रमाणे रामजाजी चकोले मार्गदर्शक लाखणी सावली, तसेच देवानंदजी कमाने मार्गदर्शक पिंपळगाव आणि अनिलजी गोवाळे मार्गदर्शक फुटाळा सोंडा, त्याचप्रमाणे श्रीरामजी बावणे मार्गदर्शक खराशी फुनारी, तसेच नरेशजी घनमोडे मार्गदर्शक मितारणा, त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ अंतर्गत शाखा संचालक साकोली शाखेचे संचालक मोहनजी डोंगरे भाऊ, यांना सुद्धा नमस्कार। तसेच शाखा भंडारा येथील संचालक श्रीमान्य राजूभाऊ सार्वे, यांना सुद्धा माझा नमस्कार। सर्व मार्गदर्शक मंडळी सर्वांना माझा नमस्कार आणि मंचावर उपस्थित असलेले सर्व बाबाचे ज्येष्ठ सेवक कार्यकर्तागण, सर्वांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व सेवक बंधू भगिनी बालगोपाल, सर्वांना माझा नमस्कार। पहा, आतापर्यंत आपल्याला बरीच काही माहिती मार्गदर्शन दिलेली आहे, कारण मार्ग हा सत्याचा आहे। सत्य भगवान आहे, भगवान सत्य आहे। बाबांनी तेच सांगितलं आहे, महान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितलं आहे तर सत्य भगवान आहे, तर तुमच्याजवळ सगळं आहे। तुमच्याजवळ सत्यता आहे तर तुमच्याजवळ भगवंत 24 तास आहे। जर असत्य असेल तर भगवंत निघून जाते आणि आपल्या कुटुंबात कोणतं दुःख येत असते। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून भगवंताला प्राप्त केली, बाबा हनुमानजी सेवा केली आणि बाबा हनुमानजीला प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं, आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं। बोलू नका बाई आता म्हणजे बसायचं शांत बसा, बोलायचं भार करतो, कारण आहे आपण ही चर्चा पटे का ही भगवंताची भक्ती आहे। या भक्तीमध्ये एक चित्त एक लक्ष एक भगवान मान्य आहे, तर तुम्हाला काहीतरी फायदा मिळेल, अन्यथा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा। महान त्यागी बाबा जुमदेवजींनी ही दैवी शक्ती प्राप्त करून प्रथम आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं। ही दैवी शक्ती आपल्या कुटुंबापुरती प्राप्त केली, कुटुंबासाठी नाही, कारण बाबाच्या कुटुंबावर एवढं मोठं दुःख होतं, भयंकर दुःख होतं, सांगायला वेळ लागत बराच लागेल। आणि ती दैवी शक्ती प्राप्त करून आपल्या कुटुंबातील दुःख दूर केलं आणि दुःख दूर केल्यानंतर
बाबांनी भगवंताला वचन देणार. काय वचन दिलं? मी निष्काम भावनेने सेवा करीन आणि गोर गरीब जनतेला, दुःखी मानवाला जागवण्याचा प्रयत्न करीन. म्हणून बाबांनी खेड्यापाड्यामध्ये जाऊन जे काही साधन मिळेल त्या साधनाचा उपयोग करून, कधी पाय गेले, सायकलने गेले, बैल खाचरने गेले, काही बसने गेले, आणि खेड्यापाड्यात जाऊन गटामध्ये जाऊन मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला. काय केला? मानवाला जागवण्याचा प्रयत्न केला. ही दैवशक्ती कशी आहे हे बाबांनी आपल्या मार्गदर्शकामधून मानवाला सांगितलं आहे. मानव जागले आणि या मार्गात सेवक जुळले. कारण ही दैवशक्ती तुम्हाला कुठे मिळणार नाही. फिराचारा धाम शोधून या पायी अशी कृपा जगामध्ये नाही. आम्ही फिरत राहिलो. फार दुःख होतं आपल्या कुटुंबावर. भूतबाधेत होतं, कॅन्सरनं, टीबी, एड्स, महारोग, चिकल सेल्स असे भयंकर ज्या डॉक्टरला समाधानी मिळाले, ज्या डॉक्टरनी हे रोग दुरुस्त केले नाही, त्या मार्गात बुडल्यानंतर आपल्याला हे दुःख दूर झाले, आपले दुःख दूर झाले. काही वैद्यवाड्याकडे गेल्या, काही भक्ताकडे गेल्या, पूजा करायला गेल्या, काही भक्ताचा आत्ता लावायला गेल्या, देवाकडे गेल्या, परंतु समाधानी कधी मिळाली नाही. दुःखाचं दुःखच राहिलं आणि तुम्हाला त्या लोकांना लुटलेलं आहे. आज ही दैवशक्ती मिळाली कारण तुम्ही कोणाच्या नाही कोणाच्या माध्यमातून जवळपासचे मार्गदर्शक आहे त्याच्याकडे गेले. मार्गदर्शकाला आपली आपबीती सांगितली. आपबीती सांगितल्यानंतर मार्गदर्शनाला मार्गदर्शन केलं. आणि ज्या दिवशी तुम्ही आपल्या कुटुंबामध्ये भगवंताची ज्योत लावली, ज्या दिवशी तुम्ही कुटुंबामध्ये भगवंताची ज्योत लावली त्या दिवसापासून दुःख दूर होणं सुरू झालं. आणि आज आपण सुखी समाधानी जीवन जगतो. आज सुखी समाधानी जीवन जगत आहोत. जर हा मार्ग आपल्याला मिळाला नसता तर या धर्तीवर आपण राहिलो असतो किंवा नसतं राहिलो हे कोणी सांगू शकत नव्हते. काही गेलं असतं घाटावर, काही गेलं असतं घाटावर, परंतु हा मार्ग मिळाला. या मार्गातून दुःखातून मुक्त झाल्या, समाधानी मिळाली, म्हणून तुम्ही आज या धर्तीवर जगत आहात. ही एवढी मोठी दैवशक्ती आहे. या दैवशक्तीचा वापर आपल्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे करायचा आहे हे तुम्हाला मला सगळ्यांना करायचं आहे. त्याचा विचार करणे. त्याच्यासाठी बाबांनी सांगितलंय एक चित्त, एक लक्ष, एक भगवान मान्य आहे. जर तुमचं लक्ष, तुमचं मन, तुमची आत्मा जर एक रूप झाली असेल तर तुमच्या कोणी तुमचा बाळा कोणी करू शकत नाही. ही बाबाची गॅरंटी आहे. म्हणून बाबांनी दिलेले हे तत्वशब्द नियम आहे. त्या तत्वशब्द नियमाचं पालन करणे फार महत्वाचं आहे. आणि आपण दुःखातून मुक्त झाला, समाधानी झाली, परंतु आपण भगवंताला विसरत गेला. चाललो विसरत. काम झाला माझ्यानं काय करू तुझ्या, कामापुरती आजीबाई टाकापुरता मामा. आपला काम झाला, आपण विसरत चाललो. आपण कुठं कार्यक्रमात जात नाही, चर्चापटकीला जात नाही. चर्चापटक ही भगवंताची चर्चापटक आहे. कोणा मार्गदर्शकाची तर कोणा याची नाही. महान त्यागी बाबा जुंदडीन हे चर्चापटक तयार केलेले आहे. मला वाटत नाही कार्यक्रमात जातील पण चर्चापटकीला जात नाही. इथं कोण कोण जाते चर्चापटकी? हात वर करा बा. वा, काही नाही करत, काही आहे बरं आहे. चर्चापटकी जाणे फार महत्वाचं आहे. तुम्हाला एक चर्चापटकीचं उदाहरण सांगतो, मग अनुभव सांगतो थोडक्यात. गोंदिया जिल्ह्यामध्ये मोगरा गाव आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये मोगरा गाव आहे. मोगरा ना, तिथं नागपुरे कुटुंब आहे ना. नागपुरे कुटुंबामध्ये गुरुजी आहे आणि त्या गुरुजीच्या मुलाला ब्रेन हॅमरेज झाला होता. ब्रेन हॅमरेज, पैसा खूप नाश केला. ब्रेन हॅमरेज म्हणजे माणूस वाचू शकत नाही.
पैसा खूप नाश केला. नाश केल्यानंतर परिस्थिती डाऊन झाली, आर्थिक परिस्थिती डाऊन झाली आणि शरीर सुद्धा कमजोर झालं. तेव्हा त्या मुलाला दवाखान्यातून आणलं गावामध्ये आणि एका सेवकाला विचारलं, म्हणजे तुमच्या मार्गामध्ये असा होते का? तो सेवक म्हणे, मी काही सांगू शकत नाही, माझे मार्गदर्शक गुरुबेले डॉक्टर गुरुबेले आहेत, त्यांच्याकडे तुम्ही जा, त्यांच्याशी विचारपूस करा. पहा, गुरुजीला वाटलं का जाऊनच पाहू, करून पाहू आपण इतकं देवधिकान केलं, वैद्यवाने केलं, देवाधिकान केलं, सगळं काही केलं, सगळं सोडून टाकलं, डॉक्टर केलं, पण आता शेवटचा उपाय हा तर करून पाहू. म्हणून नागपूर गुरुजी त्या मार्गदर्शक डॉक्टर गुरुबेलेकडे गेले, फॅमिली घेऊन आपली भीती सांगितली. भीती सांगितल्यानंतर मार्गदर्शकाने मार्गदर्शन केलं आणि त्याला 7 दिवसाचे कार्य दिलं. पहा म्हणे, भगवंता काय घडवते, ही दैवी शक्ती आहे, ही जागृत शक्ती आहे. या जागृत शक्ती आणि दैवी शक्ती सोबत काय होते, का घडवते ते तुम्ही आपला परिचय पहा. मार्गदर्शकांना कार्य दिलं, 7 दिवसाचं कार्य दिल्यानंतर तो आपल्या घरी ज्योत लावली भगवंताची आणि कार्य चालू केलं. 7 दिवस झाले. 7व्या दिवशी तो मुलगा खात्यात झोपला होता. तर त्या मुलाच्या कानातून बोटा एवढी अळी पडली, बोटा एवढी अळी पडली आणि मुलगा दुरुस्त झाला. दुसऱ्या दिवसापासून मुलाचा ब्रेन हॅमरेज कुठे गेला काही पता लागला नाही. कोणा केलं ना ऑपरेशन एवढं मोठं? त्या डॉक्टरला जमलं नाही, त्या डॉक्टरनं केलं नाही, एवढं मोठं आपल्या डॉक्टरने केलं. आपला डॉक्टर सगळ्या डॉक्टरपेक्षा मोठा सर्जन आहे, सर्जन. पण आपण एखादा ताप आला, ज्वर आला तर पहिले आपला उपाय नाही करत, पहिले डॉक्टरकडे जातो. तो सुया टोचते न चल म्हणतो मेरा 1000 रुपये. आपल्या भगवंताला किती दिले तुम्ही? का दिल्या? काही दिले नाही. भगवंताला देणे आहे. म्हणून त्या मुलाचं दुःख दूर झालं, ब्रेन हॅमरेज नष्ट झाला ना. गुरुजीला एवढी आवड लागली, चर्चा पडली जाण्याची काही सांगू लागते. कारण चर्चा पडत ही भक्ती आहे. या भक्तीमध्ये बसणे आपल्याला ना, आपलं दुःख काय आहे ते सांगणे भगवंता. चर्चा पडत ना चालू केलं आणि चालू केल्यानंतर त्याला खूप आवडला. असं करता करता 6-12 महिने झाले ना. गुरुजीला अहंकार आला. काय आला? अहंकार आला. मोह मायामध्ये बसला. मास्तरीन बाई म्हणते त्या नागपुरी गुरुजीची, त्याला म्हणे शनिवार दिवस आहे, चालला जाऊ चर्चा गुरुजी. गुरुजी काय म्हणत, आम्हाला सगळे तर मी विनंती प्रार्थना, मग तिथं काय विचारतात म्हणे, इथं काय विचारता म्हणे, फक्त सकाळची विनंती आधी, सायंकाळची प्रार्थना. प्रसाद वाल्याला घडीपट्टीचं थांबून जावं. घरचा बटन संपायला आहे. या शेवकिनी व्हायचं मन सिंचन झाला. इकडे तिकडे मागे पाहिजे, आता भेटे का तुला मी पाहायचं सांग, मग तो प्रसादाला येऊ गेला नाही. म्हणून तो नागपुरामध्ये ऐका कसा अनुभव आहे तुम्हाला. तो जेव्हा हा मार्ग अनुभव आहे, भगवंत पाहिला का कोणी पाहिला? कोणी पाहिला नाही. मी नाही पाहिलं, तुम्ही नाही पाहिल्या, पण अनुभव भगवंत आपल्याला मिळालेला आहे. आपल्याला भगवंत अनुभव मिळालेला आहे. भगवंताचा आपल्याला गुण दिसलेले आहे. चालू केला गुरुजीनं जाणं, खूप सुख समाधानी जीवन जगून राहिले. तर गुरुजीला अहंकारा मोह मायामध्ये फसला आणि काय म्हणते मॅडम म्हणते, चला ना पद्धती जाऊन काय होता म्हणे, तिथे सकाळची म्हणजे आणि सायंकाळची प्रार्थना विचारते म्हणे. ते सगळं आपल्याला येते म्हणे, नाही केलं तर चालते म्हणे. मग गुरुजीला जाणं चर्चा बघितलं, बंद केलं.
बंद केल्यानंतर काही दिवसांनी त्याच मुलाला अजून त्याच बिमारी झाली, ब्रेन हॅमरेज झाला. काय झाला? ब्रेन हॅमरेज झाला. नागपूरला नेलं, दवाखान्यामध्ये पैसा खर्च करून आला. डॉक्टरने सांगितलं 3-4 लाख रुपये लागतील याला ऑपरेशन करायला. मुलगीला वाटला 3-4 लाख रुपये पैसे मास्टर लोक वाचून घुसायचे. 5 पैसे खर्च करत ना, काही नाही. त्याचा हिशोब बरोबर लिहिला करायचे त्याचे डायरेक्ट लिहिचा. म्हणून आमचे पुढचे लोक बसले तिथे. त्यांनी घरी आणला ना, अजून मार्गदर्शकाकडे गेला आपल्या मुलाला फॅमिली घेऊन. म्हणे गेला मार्गदर्शक म्हणते, गुरुजी बापा आजवरती तुम्ही दिसलाच नाही. म्हणे नाही चर्चापटीमध्ये दिसा, नाही कुठं दिसत नाही. आता कसं काही नाही झालं. अशी काय सांगू म्हणते, माझ्या मुलाला तेच बिमारी झाली म्हणते. काय म्हणते? तेच बिमारी झाली. मास्तरीबाई बसली होती, तर मास्तरीबाई उठली पटणारी. अजी म्हणते हे चर्चा पटेल जायला नफरत करतात म्हणते. यायला म्हणतो का चला चर्चा पटेल जाऊ, स्वयंपाक झालेला चर्चा पटेलला जाऊ ना, आपल्या त्याची काहीतरी ऐकू मार्गदर्शन, आपल्यापेक्षा वरिष्ठ सेवक मार्गदर्शन करतात. तर हे म्हणते का तिथं काही विचारत नाही, सकाळची म्हणून सांगायची प्रार्थना हेच विचारतात म्हणे. का गुरुजी म्हणे बाई बोलते तर बरोबर बोलते का म्हणे. बाई म्हणे बस तू आता सांगा म्हणे गुरुजी काय बोलते म्हणे. असं म्हणलं हेच तर चूक आहे म्हणे तुमची. मार्गदर्शक काय म्हणे हेच चूक आहे तुमची. त्यावेळेस मी त्या मोगट्याला गेलो होतो. आता जसा इथं अध्यक्ष तिथे अध्यक्ष होतो त्या तिमाही चर्चापटीचा. मग त्या गावचा तो मुलगा त्या गुरुजींना कार्य दिलं, मार्गदर्शकांना डॉक्टर गुरुजींना मग 3 दिवसामध्ये दुरुस्त मुलगा झाला. हा कशी तरी शक्ती आहे. भगवंत दयाळू आहे. चुका झाली तरी क्षमा करते, परंतु चूक भगवंतासमोर ठेवावं लागते. चुकीच्या वर्मा फेरा पडे, चुकला म्हणून चुकला. सांगतेस कोणाला? सांग त्या भगवंताला. तो भगवंत जागृत आहे. त्या भगवंताला सांगायला लागते सगळं आपली हिस्ट्री, तर तो ऐकून घेते. मग त्या चर्चा बैठकीमध्ये त्या मुलाला उभा केला. त्या गावचा तो सरपंच होता. तो बोलू शकला नाही, डोळ्यातून अश्रू पडत होते. कारण का एवढं मोठं दुःख त्याच्यात दूर झालं, एवढं मोठं दुःख दूर झालं. हिस्ट्री त्यांनी सांगितली माझ्याजवळ ही म्हणे अशी अशी आपली हिस्ट्री आहे म्हणे. म्हणजे देवीसाठी कशी आहे. परंतु आपण त्याच्याकडे पाहत नाही. कुटुंब प्रमुख म्हणजे आपल्या पत्नीला पाठवून द्यायचं ना, पोराबाला पाठवून नाही म्हणते घरी राहतो. त्यासाठी राहत का माहीत नाही त्याला म्हणजे. तुम्हाला हासाचे उदाहरण सांगतो घरी राहण्याचा. पावणी गाव आहे, पावणी हात तिथला एक सेवक आहे. आणि शनिवार चर्चा बैठक होती. ऐका, शनिवार चर्चा बैठक होती. आणि शनिवार चर्चा बैठक असल्यानंतर सगळं जायचं. बरं उन्हाळ्याचा, आता जसा उन्हाळा तसा उन्हाळ्याचा दिवस होता ना. त्या एरियामध्ये बैलजोडी चोरणारे चोर खूप सुटले होते. काही लोकांच्या जोड्या चोरून नेला. यालाही वाटलं सेवकाला आपल्या, त्याच्यावर मी गेलो बैठकीला तर माझी जोडी चालली जाईल. हात फेकायचा, फरकाळा करायचा. आता कसा पत्नीला काय म्हणते शेवटी बाईला, तू म्हणते पोराबाराला घेऊन जा चर्चापटीला, मी राहतो म्हणजे दंडा घेऊन. चोर कसा आहे तर पाहतो पहा. हा बसला जोडी बांधली होती अन्नामध्ये, हा बसला छपरीमध्ये. कसा खाट्यावर दंडा घेऊन. का चोर आला का बेटे येले ठोकतो मी. भगवंताला घडवाचा तर घडून टाकला. आता हा बसला तिकडे चर्चा बैठक चालू आहे शेवकाची ती ना, हा दंडा घेऊन ना. तितक्यात लागली याला संडास. पोट याचा गुडगुड करावा लागला. आता म्हणते संडासला गेल्याशिवाय काही जेवण नाही. जवळच बांध्या होत्या अशा, त्या बांध्यामध्ये जाऊन धुऱ्याच्या आत बसला.
बसलाला कसे आता आपला भुंगर बिंगर कसा दुखला त्याचा त्याला मालूम न पटनेरी आला त्या 10 मिनिटांमध्ये जोडी गेली किती 10 मिनिटात जोडी चोरी गेली कसा भगवंत आहे. आता हा पाहता इकडे तिकडे गावामध्ये कोणी सुटली असेल म्हणून किंवा कुठे असेल म्हणून तर काही जोडी काही भेटली नाही. आला घरी बायकोवाली तिकडून चर्चापटी बोलली बापा म्हणते काऊन बसले गुरु म्हणून का सांगू म्हणते जोडी गेली चोरी म्हणते तुम्ही कुठे होता तुमच्या डोक्यात दंड होता. आता का सांगू म्हणते माझा पोट दुखून आला घुरघुर घुरघुर केलं न जाऊन मी म्हणते त्या भुजेच्या हातात जाऊन बसलो म्हणते तितक्यात जोडी गेली. पहा भगवंतावर विश्वास नाही. पहा 2 दिवस झालं 3 दिवस झालं फिरला इकडे तिकडे आणि फिरल्यानंतर जोडी काही घडे नाही. मग आता शेवटी काय करायचं आपल्या दुःखाला का कार्यकर्त्याकडे तो मार्गदर्शकाकडे जातो. आपली हिस्ट्री सांगतो मार्गदर्शक म्हणजे का कसा काय भाऊ अजी का सांगू म्हणते माझी जोडी परवा दिवशी चोरी गेली म्हणते परवा दिवशी म्हणजे सोमवारी म्हणते काय म्हणते तू होशी म्हणते घरी अजी म्हणते घरच्या लोकांना गेलो म्हणते त्यांच्याकडे पाठवलं आणि मी दंडा घेऊन बसलो तितक्यात गेली म्हणजे मला लगेच सांगायचं तितक्यात जोडी दिली तिची वारी भाऊ म्हणते तुला म्हणते भगवंतावर विश्वास नाही. भगवंतावर विश्वास नाही म्हणून भगवंताने सगळं घडवलं. भगवंताने घडवलं ज्या म्हणे आता 3 दिवसाचे कार्यक्रम भगवंत काय घडवतं ते पाहिजे. पहा भगवंताला माफी मागितलं काय घडवलं ना 3ऱ्या दिवशी जोडी आपोआप फुटावर आली त्याच्यात. कशी आहे भगवंत फुटावर आपोआप आली अशी ही दैवशक्ती आहे. म्हणून विश्वास फलदायक आहे. संस्कृतीमध्ये मन आहे विश्वास असेल तर तुमच्याजवळ भगवंत आहे. विश्वास असेल तर भगवंत नाही. भगवंतासाठी एक चित्त एक लक्ष एक भगवान मानला पाहिजे. परंतु आपला विश्वास नाही राहत आणि आपण दुसरीकडे आपलं मन पडवतो. कारण हा मन चंचल आहे. मन चंचल आहे बुद्धी विचलित आहे. बुद्धी म्हणते येते खाऊ का तेथे खाऊ पण मन म्हणते नाही 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 येते नाही करायचा तेथे चालला मन. आता कनेरी काय एकदम साकोलीत गेला साकोलीहून भंडारा गेला म्हणजे मन कसं आहे चंचल आहे. बुद्धी चंचल आहे ना मन विचलित आहे. म्हणून एक चित्त एक लक्ष एक भगवान जर आपण बाबाला मानलो तर आपला कोणी बालाबा करू शकत नाही. कोणी करू शकत नाही. इतकी मोठी ही दैवशक्ती आहे. नसती आहे नाही बऱ्याच बोलले आता स्त्रियांनी मुलांना आणि पती देवाला वाईट शब्दात बोलू नये म्हणून आमच्या गुरुजीने सांगितलं. कारण पती हा परमेश्वर आहे. बाबा म्हणे पती हा तुमचा परमेश्वर आहे. स्त्रीच्या जातीला भगवान नाही मग कोण भगवान आहे. भगवान हा तुमचा पती आहे. याची पूजा करायची आहे. याचा ऐकायचा आहे. कारण आहे त्याला आपण ज्यावेळेस लग्न लागलं आपला तर आपण मोठी खोटी काय आपली अरेंज मॅरेज होता लव्ह मॅरेज सोडत होता. आपलं माबाप पोरीला पाहायला गेले मग पोराचा बाप पोरीला पाहायला गेले पोरीचा बाप पोराला पाहायला गेले तेव्हा जमलं का नाही आपलं तेव्हा जमलं ना. आणि मग ते तुमचं लग्न जमलं आणि तुम्ही ज्या दिवशी लग्न लागला त्या दिवशी तुम्ही हार घातला. हा नवरदेव होता. नवा देव काही ओळख होती या देवाची होती का कोणाला ओळखच नव्हती. ओळख नव्हती पाहिला नाही. नाताचा काळ कसा आहे इकडं वांगाबा झाला रे झाला तर पोरगा जवळ निघाला तिकडं ते पोरगी बाय बाय तो म्हणते टाटा बाय बाय टाटा चालू होऊन जाते नाही होते का नाही. सत्य परिस्थिती आहे. पहिल्या काळामध्ये लग्न झालं तरी मा बाबाच्या समोर आपण बोलत नव्हतो. कोण एखादा समजा त्या बायचा भासरा असेल त्याच्यासमोर बोलत होतो. मी नोकरी नव्हतो. नोकरीला माझं लग्न झाला तरी माझी 6 महिन्याला दिवाळी
बोलू म्हणजे 6 महिन्याला दिवाळी दिला. दिवाळी यांचे लोक दिवाळी करत नाही, बोलूच नाही दिला. म्हणजे अर्थ असा त्या आताचे लोक पुरुष तर आमच्या काळात नव्हताच असं. ठीक आहे. म्हणून स्त्रियांनी पती हा परमेश्वर आहे याची सेवा करणे फार महत्त्वाचं आहे. आणि पतिदेवाने सुद्धा आपल्या पत्नीची, पत्नी ही लक्ष्मी आहे, तिला आपल्या घरी लक्ष्मीच्या रूपाने आणतो. तिला चांगलं वागवलं पाहिजे, चांगलं व्यवस्थित ठेवलं पाहिजे. परंतु हा नवरदेव जसा आहे का नाही, हा मुलगा खराब आहे. याला काही तुम्ही काही थोडंसं जेव्हा दिलं का नाही का नाही, हा गरमच होतो, हा पक्का गरम होतो. परंतु हे शेवटीबाई ही काली आहे, काली. हिचा जर अवतार पाहिला का नाही, तुम्हाला घराच्या बापाला शिवाय राहणार नाही का, एवढं मोठी आहे. कारण आहे म्हणून स्त्रियांनी मुलांना आणि पतिदेवाला वाईट शब्दात बोलू नका. वेळ होत आली आहे. आपण पत्रिकेमध्ये 4:30चा टाईम दिला आहे. वेळेला महत्त्व आहे. बाबांनी सांगितलं आहे वेळेला महत्त्व. कारण सांगतो तुम्हाला, बाबा ज्यावेळेस निकालला हवन करत होते आणि हवनाची तयारी राहत होती, परंतु एक एकादशी आली ना, घरचा उपवास होता. घरच्या लोकांना म्हणला का बाबा हवन करायला वेळ लागेल का पहिल्यांदा घरच्या बाई मंडळीने देवाला जेवू द्या. बाबांना ठीक आहे म्हणून दिलं. घरच्या मंडळीने जेवण केलं. भगवंत वेळेवर तयार झाला बाबाच्या दारामध्ये. बाबाच्या दारामध्ये भगवंत तयार झाला ना. बाबाला काय म्हणते, हे सेवक मैं दार पे तेरा खड़ा हूँ, तेरे दार पे मैं खड़ा हूँ और तू खाना खा रहा, चला ये मैं बंदा. कसा राहते. म्हणून या मार्गामध्ये वेळेला महत्त्व आहे आणि वेळेच्या आतमध्ये सर्व काही व्हायला पाहिजे. आपण शब्द देतो भगवंताला, त्या शब्दाचं पालन करणे फार महत्त्वाचं आहे. म्हणून बाबाने दिलेल्या तत्वशब्द नियमाचं पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. बोलायचं बरंच असते, जागवात असे शेवकाला चर्चापटीच्या माध्यमातून, पण वेळेला महत्त्व असते. मग शेवटच्या टप्प्यामध्ये अध्यक्ष असते, त्याला काही वेळ मिळत नाही. त्यांना थोडक्याचं आपल्याला सांगायला लागते. जे काही सांगायचं ते जागवायचं आहे. त्या वेळेला त्या आतमध्ये त्याला जागवणे फार महत्त्वाचं असते. म्हणून बाबांना दिलेल्या तत्वशब्दाचं पालन करा. मी पालन करण्याचा प्रयत्न करीन. एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला विराम देतो. जाता सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता. सूर्य उगवला नसता तर प्रकाश दिसला नसता. नदी नाले नसते तर समुद्र दिसला नसता. नदी नाले नसते तर समुद्र दिसला नसता. हा समुद्र आपला नद्या नाल्याने भरलेला आहे. हा महासागर आहे. हा महासागर आहे. या महासागरामध्ये आपण तरत आहोत. म्हणून नदी नाले नसते तर समुद्र दिसला नसता. आणि महान त्यागी बाबा जुमदेवजी जन्माला आले नसते. महान त्यागी बाबा जन्माला आले नसते तर हा आपल्याला मानव धर्म मिळाला नसता. हा आपल्याला मानव धर्म मिळाला नसता. सर्वांना माझा नमस्कार.